थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री तेजसकडे आलेली असते. तेव्हा ती सांगते की तेजस, तुझ्या तीर्थरूपांना नाही आवडणार, तू चुकीच्या मार्गाने पैसे कमवलेले. त्यावरती तेजस हसतो. तर त्यानंतर गायत्री सांगते की माझ्याकडे तुझ्या नायकसाठी एक ऑफर आहे. एक काम कर, मी देईन तुला पैसे, परंतु त्याआधी या जागेच्या पेपरवरती सह्या कर. तुझ्या भावंडांनी तरी केलेच आहेत, आता तूही करून टाक. ती तेजसला सांगते की हां, आता मला हरलेले चेहरे तर बघायला आवडतात, परंतु तरीही मी तुला एक संधी देते. आता सही कर आणि ही जागा माझ्या नावावरती करून टाक. त्यावरती तेजस आता हसून गायत्रीला सडेतोड उत्तर देतो. तो सांगतो की गायत्री वहिनी मॅडम, मला ना आता ह्यावेळी संधी हवी आहे की तुमचा हरलेला चेहरा बघण्याची. घाई कसली करताय? गायत्री आता तिचा अपमान झाल्यामुळे तेथून रागानेच निघून जाते. तर तेजस तिच्यावरती खूप हसत असतो. रूममध्ये आल्यानंतर आता गायत्री ते पेपर खालती फेकते रागाने आणि चेअरवरती बसते. तेव्हा आता दिनेश विचारतो की काय झालं गायत्री? तेव्हा गायत्री सांगते की मला ना तुझ्या भावाचाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यावरती दिनेश सांगतो की अगं, पण त्याने आता पैसे द्यायला सुरुवात केली आहे ना, मग तो हळूहळू तुझे पैसे फेडून टाकेल ना. त्यावरती भडकलेली गायत्री तिथे आता सांगते की कशाला, आता तुझ्या भावाने माझे पैसे फेडून माझ्या डोक्यावरती नाचायला, आणि मी या घरात तुझ्यासारख्या माणसाची लग्न करून का आले? फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे मी, तरी या असल्या घरात आले, तेही तुझ्याशी लग्न करून का, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. माप ओलांडून या घरात जेव्हा मी आले होते ना दिनेश, त्याचवेळी मी या घरच्या प्रभूंचं भवितव्य ठरवलं होतं. तेव्हा आता दिनेश सांगतो की गायत्री, तू नको टेन्शन घेऊ, मी जाऊन तेजसला समजावतो. त्यावरती गायत्री मोठे हसायला लागते आणि सांगते की सिरियसली तू समजावणार त्याला? तेव्हा दिनेश सांगतो की हो. तर गायत्री सांगते की आणि तो तुझं ऐकणार आहे, तुला वाटतं का तो तुझं ऐकेल? त्यानंतर आता गायत्री दिनेशसमोर नाटक करायला लागते. ती सांगते की काय जाऊन सांगणार आहे तुझ्या भावाला की अरे तेजस, तू ना थोडंसं तुझ्या वहिनीला जास्त छळ, हे सांगणार आहेस का? तुझ्या भावाचा ना एक वीक पॉईंट मिळू दे बघ. आता गायत्री प्रभू ही ना स्वतःच्या मध्ये आलेले काटे ना स्वतः बाजूला काढून टाकू शकते. तेव्हा आता दिनेश घाबरतो. गायत्री दिनेशला आता धमकी देते की तुझ्या भावाचा ज्या दिवशी वीक पॉईंट मिळेल ना, त्या दिवशी तुझ्या घरावर बुलडोजर फिरवेन मी. त्यानंतर गायत्री स्वतःचं कपाट उघडते. त्यामध्ये एक फाईल असते. त्याकडे पाहत आता गायत्री सांगते की आता तुमच्या प्रभू घराण्याचा इतिहास जेव्हा मी जमिनीत गाडला जाईल ना, त्यावेळेस मला शांती मिळेल. प्रभू, आता भोगा तुमच्या कर्माची फळं, असं म्हणून आता गायत्री हसते. तर इकडे आता संपतराव सगळी कॅश पिशवीमध्ये भरत असताना संपदा विचारते की अहो, एवढे सगळे पैसे तुम्ही पिशवीत का भरताय? तेव्हा संपत सांगतो की हे बघा, या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका, आणि एक काम सांगतो तुम्हाला की आता घरातले सगळे काही पैसे तुम्ही वापरात घेऊ नका. तेव्हा संपदा सांगते की परंतु मनूच्या लग्नासाठी पैसे लागतील ना. त्यावर ते आता नकळतपणे संपत बोलून टाकतो की त्यावेळेस सरकारकडून घेईन मी पैसे. तेव्हा संपदा विचारते की कोणतं सरकार? तर त्यानंतर आता तेजसने जे इन्कम टॅक्स ऑफिसर, जो खोटा ऑफिसर बनून संपतची फसवणूक केलेली असते, ते सगळं काही त्याला आठवतं. तर संपदा विचारते की तुमचं काय चाललेलं असतं ना, मला कळतच नाही. अहो, आता सगळ्या गावासमोर मान प्रतिष्ठा सगळं काही हवं म्हणून लेकीचं लग्न घाईत करायला निघाला आहात तुम्ही. तेव्हा संपत विचारतो का रणजितरावांचं स्थळ चांगलं नाही आहे का? तेव्हा संपदा सांगते की अहो, तरीही घाईच होते. संपदा आता मनूची बाजू घेऊन संपतला सांगते की अहो, आपली मुलगी जरी आपल्या शब्दाबाहेर नसली तरी तिच्याही काही मनापासून इच्छा असतील ना, त्या तुम्ही विचारल्या आहेत का? तिला नक्की काय वाटतं? तेव्हा आता संपत डोक्याला हात लावतो आणि सांगतो, अरे सकाळपासून मनूताईला काहीतरी माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, आणि सकाळपासून काही ना काही कारणाने अडतच आहे. ती कुठे आहे? तेव्हा आता संपदा सांगते की त्या शतपावली करण्यासाठी गेले आहेत. तेव्हा संपत मनूकडे जातो. तर इकडे आता शतपावली करायला गेल्यानंतर मनू सांगत असते तिच्या मैत्रिणींना, तर जर गायत्री मॅडमची सही हवी असेल तर मला इंटर्नशिप करावी लागेल. तेव्हा आता तिच्या मैत्रिणी सांगतात की मानसी, तू सगळं काही विचार, तुझं लग्न ठरलं आहे. तेव्हा आता इतक्या संपत्तीत येतो आणि सांगतो की मनूताई, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी, चला आपण बसून बोलूया. सकाळपासून काही ना काही माझ्या मागं कारण लागलेलंच आहे. तर त्यानंतर आता मानसी सांगते की मला ना बाबा इंटर्नशिप करायची आहे. त्यावरती संपत विचारतो की ते काय असतं? आता मानसी खरं काय ते सांगणार, तिला गप्प बसवत तिच्या मैत्रिणी संपतला खोटं सांगतात की अंकल, आम्ही सांगतो. आता गायत्रीचा जरी पहिला नंबर आला असला ना, तरीसुद्धा डिग्री पूर्ण झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी आम्हाला इंटर्नशिप, म्हणजे मानसीला इंटर्नशिप करावे लागेल. म्हणजे आम्ही जे काही काम शिकलो आहे ते योग्य होतंय की नाही हे बघावं लागेल. तर मनूच्या मैत्रिणी तिथे संपतला सांगतात की तरच, आणि आम्ही जर इंटर्नशिप केली तरच आम्हाला सर्टिफिकेट मिळेल की आम्ही पास झाल्याचं. तेव्हा तुम्ही प्लीज मनूला पुढच्याच आठवड्यात इंटर्नशिप चालू होते, करू द्याल का?
संपत आता इतका रागाने पाहत असतो की तिघी खूप घाबरलेले असतात. तर संपत आता विचारतो की सर्टिफिकेट मिळणार आहे का? जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार असेल तर तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा की. तेव्हा आता मानसीच्या मैत्रिणी खूप खुश झालेल्या असतात. तर मानसी आता खरं सांगायला जाते की बाबा ते इंटर्नशिप. तेव्हा आता संपत सांगतो की अजून तुमचं आहेच का? जर त्या भिंतीवरती दुसरं सर्टिफिकेट लागणार असेल तर तुम्ही करा. तेव्हा आता मानसी काही विचारणार इतक्यात तिची मैत्रीण सांगते की अंकल हिला विचारायचं आहे की म्हणजे इंटर्नशिपसाठी तिला सिटीमध्ये ये जा करावं लागेल ना, त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. तेव्हा संपत सांगतो की मनूताई तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही सगळं काही करा. तेव्हा आता मानसीच्या मैत्रिणी खूप खुश होतात. तर आता संपत सांगतो की जर तुम्हाला जायचं असेल तर जा, परंतु मनूताईच्या लग्नाला 4 दिवस आधी यायचं, ठीक आहे ना? तेव्हा आता मैत्रिणी खुश झालेल्या असतात आणि त्या मानसीला आतमध्ये घेऊन जातात. तर संपत विचार करतो की आता मनूताई शहरात शिकायला जाणार म्हणजे त्यांना आणखी पैसा लागणार. तेव्हा लगेच जातात ते तेजसला फोन करतात. तेजस घाबरतो. तो विचार करतो की संपतरावांचा फोन इतक्या रात्री कसा काय आला? तेव्हा आता संपत सांगतो की तेजस साहेब मला ना माफ करा, रात्री बेरात्री तुम्हाला फोन केला, परंतु आमच्या मनूताई आहेत ना त्या शहरात शिकण्यासाठी जाणार आहेत आणि तुम्ही सांगितलं होतं ना की रोकड वापरू नका, आता तिला पैसे लागणार आहेत, मग मी काय करू? आणि तुम्ही जर सांगत असाल तर त्या नोटांवरचे सगळे काही नंबर मी लिहून ठेवतो ना. संपत आता तेजसकडे विनंती करतो. तो सांगतो की साहेब मला ना ते पैसे त्यातले काही वापरू द्या आणि त्याचा जर काही दंड वगैरे असेल ना तर मी तो भरायला तयार आहे, परंतु मुलीची इच्छा तर कमी पडली नाही पाहिजे ना. तेव्हा आता तेजस विचार करतो की आता काय बाप आहे हा, मुलीच्या शिक्षणासाठी एवढा खर्च करतोय. तर त्यानंतर आता तेजस सांगतो की एवढी कॅश वापरायची काय गरज पडली आहे, नक्की काय कारण आहे सांगा बरं. तेव्हा आता संपत सांगतो की काय ते माझी मुलगी शहरात शिकायला चालली आहे, ते काय तर इंटर्नशिप असं काय तर म्हणाली. तेव्हा तेजस सांगतो की इंटर्नशिप, अहो मग तुम्ही कशाला पैसे देताय, उलट त्यालाच पैसे मिळणार. त्यावरती संपत विचारतो की असं कसं काय होईल. तेव्हा तिथे खूप मोठा बॉम्ब फोडत तेजस संपतला सांगतो की अहो इंटर्नशिप म्हणजे नोकरी. नोकरीचा विषय काढताच आता संपतच्या डोक्यात तिडक जाते. तर संपत आता चिडलेला असतो. तो रागानेच मानसी असे जोराची हाक मारतो. तेव्हा मानसी बाहेर पाहते. तर त्यानंतर चिडलेले संपत आता सगळेजण गोळा झालेले असतात घरातील. तो सांगतो की मनूताई इंटर्नशिप म्हणजे नोकरी असाच अर्थ होतो ना त्याचा. तेव्हा आता मानसी घाबरलेली असते. ती सांगते की बाबा आम्ही तुम्हाला सगळं काही खरं सांगणारच होते. तेव्हा आता संपत चिडतो आणि सांगतो की तुम्हाला आता ती नोकरी वगैरे करायची काय गरज आहे. तुम्ही पहिले आलात मुंबईमध्ये, तुमच्या बापाचं नाव मोठं केलं, आता बस करा, शिक्षण झालं तुमचं. तेव्हा आता मानसी सांगते की बाबा इंटर्नशिप जर नाही केली तर मी काय शिकले आहे हे कसं कळणार आहे. तेव्हा आता संपत मायापोटी तिथे सांगत असतो, हे बघा मनूताई तुम्हाला काय हवं असेल तर ते सगळं काही मागा, परंतु नोकरीचा विषय परत काढू नका माझ्याकडे. तेव्हा मानसी आता संपतचा म्हणणं समजून घेते आणि सांगते की बाबा आम्हाला कळते की तुम्ही हे सगळं काही मायेपोटी बोलताय. तर मानसी सुद्धा आता खूप इमोशनल झालेली असते. ती सांगते की बाबा मला माहिती आहे की तुम्ही आतापर्यंत मी मागायच्या आधी सगळं काही आणून दिलं आहे, परंतु मला तुमचं नाव खूप मोठं करायचं आहे. मला ते सर्टिफिकेट आहे ना त्या समोरच्या भिंतीवरती लावायचं आहे, परंतु मी काय शिकले आहे हे तर बघावं लागेल ना बाबा. मला स्वतःची ही ओळख हवी आहे ना बाबा. तर त्यानंतर आता मानसी खूप रडत असते. ती हात जोडून संपतकडे रिक्वेस्ट करते की बाबा माझा ना हा शेवटचा हट्ट आहे असं समजा. मी यानंतर तुमच्याकडे खरंच कुठलाही हट्ट नाही करणार, परंतु मला इंटर्नशिप करायची आहे बाबा. तेव्हा आता संपतला कॉलेजमधला घडलेला सगळा प्रकार आठवतो की मानसीला आता नोकरीसाठी अपॉइंट केलेलं असतं आणि तेथे लोकांनी संपतचा अपमानही केलेला असतो. तेव्हा चिडलेल्या संपतने आता त्या नोकरीचा फॉर्म फाडून टाकलेला असतो. तेव्हा आता संपत काहीच बोलत नाही, काही रिॲक्टही करत नाही. त्यामुळे मानसी सगळं काही समजून घेते आणि सांगते की ठीक आहे बाबा, जर तुम्हाला तुमची इच्छा नाही आहे ना तर तुमची मनूताई तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार बाबा. तर त्यानंतर आता संपत मानसीकडे पाहत असतो. तेव्हा त्याला घडलेला सगळा काही प्रसंग आठवतो की मानसीने आता जी ट्रॉफी मिळालेली असते तिथे सांगितलेलं असतं की हा मान माझा नाही माझ्या बाबांचा आहे आणि त्यानंतर ती ट्रॉफीसुद्धा संपतच्या हाती सुपूर्द केलेली असते. तर त्यानंतर देवळामध्ये जो काही घडलेला प्रसंग असतो, अण्णासाहेबांनी संपतचा केलेला अपमान, त्याला आरतीचा न मिळालेला मान. तेव्हा आता मानसीने सांगितलेलं असतं, त्याला वचन दिलेलं असतं की बाबा मी तुमचं नाव मोठं करेन. तर त्यानंतर इकडे आता संपदा सांगते की मला माहिती आहे की तुमच्या मुलींवरती खूप जीव आहे, त्यांच्या पायाशी सगळी जगातली सुखं आणून ठेवता, मग आता तिच्या सुखाची जी गोष्ट आहे ती का देत नाहीत. इतक्यात आता संपत बोलून टाकतो की दिली. तेव्हा मानसी खुश होऊन संपतकडे पाहते. तर संपतसुद्धा आता मनूच्या बाबतीत खूप इमोशनल झालेला असतो. तो सांगतो की ठीक आहे तुला परवानगी दिली, परंतु ती इंटर्नशिप आहे ना ती फक्त भिंतीवरती सर्टिफिकेट लागायपुरतीच असणार आहे. तेव्हा आता मानसी संपतचे आभार मानते, त्याला थँक्यू म्हणून तिच्या बाबांना घट्ट मिठी मारते.
तर तिथे आता सगळेच जण खूप खुश असतात. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सकाळी वकील साहेब हे तेजसच्या घरी गेलेले असतात. तेव्हा ते सांगतात की आजकाल मुंबईमध्ये नोकरी मिळणं खूपच कठीण झालं आहे काका, परंतु या सगळ्या प्रसंगातून सुद्धा मी तेजससाठी एक छानशी नोकरी शोधली आहे. तेव्हा आता सुनंदा त्यांचे आभार मानते. तर तो सांगतो की काकी बस काय, तुम्ही माझे एक काका काकी आहात ना, मग तुमच्यासाठी एवढे सगळं काही तर मी करू शकतो की. गायत्री ते सगळं काही रूममधून खिडकीतून पाहत असते. तेव्हा तो सांगतो की तेजससाठी खरंच खूप छान नोकरी शोधली आहे. इतक्यात तेजस येतो आणि त्यांना सांगतो की आता तिथून रिजेक्शन येईलच, माझं हितचिंतकच तेवढे आहेत. आता नकळतपणे तेजसने मुद्दाम गायत्रीला टोमणा मारलेला असतो. तर तो वकील मित्र आता सांगत असतो की काका, माझा एक मित्र आहे वकील, त्याच्या हाताखाली जर तेजसने काम केलं ना तर त्याला चांगला पगारही मिळेल. तेव्हा आता प्रभाकर सुनंदाला सांगतात की तुमच्या मुलाला सांगा आता इथून एक आणा जरी कमवून आणून दिला ना त्यांनी तर मी सत्यनारायण घालीन. तेव्हा आता तेजस सांगतो की सत्यनारायण घाला, परंतु 30 दिवसांनी. तो वकील मित्र आता विचारतो की तेजस, असं 30 दिवसात नक्की काय घडणार आहे. तेजस सांगतो की त्या फळ्याकडे बघ ना काय लिहिलं आहे. तर ते पाहिल्यानंतर आता तेजस सांगतो की 30 दिवसात वहिनींना मला पैसे परत करायचे आहेत ना, या घराच्या केससाठी वहिनीने पैसे दिले होते, चल निघतो मी, असं म्हणून तो जातो. तर त्यानंतर तो वकील आता तात्याने विचारतो की तेजस नक्की काय नोकरी करतो माहिती आहे का तुम्हाला. ते दोघेही गप्प बसल्यानंतर तो वकील सांगतो की ठीक आहे असो, आणि तो निघालेला असतो. तेव्हा गायत्री बाहेरून आता नाटकरीने वकिलाला थांबवत असते, परंतु तो ऐकून न ऐकल्यासारखा करतो आणि तसाच चाललेला असतो. विनोद आता त्या वकिलाची कॉलर पकडतो आणि सांगतो की तुला आता दीदीने हाक मारलेली ऐकू आली नाही का, चल बोलवते ती, आणि कॉलर पकडून त्या वकिलाला आता गायत्रीच्या समोर उभा करतो. तेव्हा हा प्लॅन गायत्रीने अडकवलेला असतो. तर गायत्रीच्या प्लॅननुसार गायत्रीने सांगितलेलं असतं तेजसला अडकवण्यासाठी. तेव्हा तो वकील सांगतो की आता पुढच्या आठवड्यात जॉईन करतोय म्हणाला की तो. तेव्हा गायत्री घाबरते आणि सांगते की काल तेजसने मला पैसे आणून दिले आहेत, त्याला एक दिवस देणेसुद्धा खूप धोक्याचं आहे. तर गायत्री त्या वकिलाला सांगते की त्या तेजसला काही करून नोकरीसाठी तयार करा. तेव्हा आता तो वकील सांगतो की गायत्री मॅडम, हे सगळी कामं तुमची आहेत. आणि त्यानंतर तो विनोदला सांगते की कॉलर चढ, वकील आहे मी, खूप महागात पडेल. तेव्हा विनोद कॉलर चढतो. वकील गेल्यानंतर आता विनोद सांगतो की दीदी हा वकील आहे, इतके वर्ष आपले केस लढतोय, परंतु अजूनही जिंकलेला नाही आहे आणि स्वतःला वकील समजतो. तेव्हा आता गायत्री सांगते की तू प्रभूंच्या दिवट्यावरती लक्ष ठेव, हा तेजस नक्की कुठून पैसे आणतो ना हेच बघायचं आहे मला. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजस आता संपतकडे गेलेला असतो पैसे आणण्यासाठी. तेव्हा संपत सांगतो की मला महत्त्वाचं काम आहे. त्यावरती तेजस चिडतो आणि सांगतो की मला पैशाची गरज आहे आणि आता तुम्ही नाटकं करताय का. तेव्हा आता अचानकपणे संपतच्या छातीत कळ आलेली असते. तर नंदू त्याला सावरत असतो, परंतु तेजसला ते सगळं काही नाटकच वाटत असतं. तर तेजस आता त्याच्यावरतीच ओरडत असतो, परंतु अचानकपणे आता संपतची तब्येत इतकी बिघडते की तो बेशुद्ध पडतो. तेव्हा तेजस घाबरतो आणि त्याच्या लक्षात येतं की याला अटॅक आला आहे. तर त्यानंतर नंदू आता ही वाईट बातमी डायरेक्ट फोन करून मनूला सांगतो. तेव्हा मनूला मोठा धक्काच बसतो.